नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पनीर बटर मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 10 ते 12 काजू घेतले आहे। या काजूंमध्ये गरम पाणी टाकून आपण हे काजू 15 मिनिटांसाठी एका बाजूला भिजण्यासाठी ठेवून देऊ। आता येथे मी 3 काश्मीरी लाल मिरची घेतल्या आहे। मिरच्यांमधले बिया मी काढून घेतले आहे। आता आपण या मिरच्यांमध्ये गरम पाणी टाकून या मिरच्या 15 मिनिटांसाठी भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ। आता येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, भिजवून घेतलेली काश्मीरी लाल मिरची, भिजवून घेतलेले काजू, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून बटर टाकून घेऊ। तेल व बटर दोन्ही गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 250 ग्रॅम पनीर टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून हळद टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व पनीरला लालसर रंग येईपर्यंत पनीर तळून घेऊ। आता आपल्या पनीरला छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे पनीर काढून घेऊ व याच कढईमध्ये पुन्हा तेल व बटर टाकून घेऊ। तेल व बटर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 ते 3 तेजपान, 1 छोट्या दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 4 लवंग। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ। आता याला छान प्रकारे तेल सुटायला लागले आहे। आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ। 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे मसाले तळून घेऊ। आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे। आता आपण यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ।
आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. भाजून घेतलेली कस्तुरी मेथी, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेऊ. आता आपण यामध्ये आपल्या भाजीला रेस्टॉरंटसारखी चव येण्यासाठी 1 पॅकेट मॅगी मसाल्याचे टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये तळून घेतलेले पनीर टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या भाजीला 5 मिनिटांपर्यंत उकळून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपण आपल्या भाजीमध्ये 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम टाकून घेऊ. फ्रेश क्रीमच्या ऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून दुधाची साय फेटून वापरू शकतात. नेहमी रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा घरच्याच घरी तयार होणारी पनीर बटर मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.